दोन्ही संघांच्या संघामध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेली ही स्पर्धा त्याची अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होत आहे। 18 वर्षाखालील संघाचा महाराष्ट्र संघाचा माजी कर्णधार पियुष पाटील अंतिम सामना कुलदैवत खानिवली विरुद्ध इच्छाशक्ती नालासोपारा या दोन संघांमध्ये तुल्यबळ असा हा अंतिम सामना आता इथे खेळवला जाणार आहे। आणि या अंतिम सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी संसद खेल महोत्सवाचे आयोजक पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब दोन्ही संघातील खेळाडूंना शुभेच्छा प्रदान करत आहेत। त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री बाबाजी काठोडे साहेब, त्यांच्या समवेत समस्त पदाधिकारी आदरणीय भावानंदजी संके साहेब, ॲडव्होकेट जयेशजी आव्हाड साहेब, अजयजी पाटील साहेब, वलकेशजी राऊत, दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आता उभे ठाकलेले आहेत। कुलदैवत खानिवली विरुद्ध इच्छाशक्ती नालासोपारा या दोन संघांमध्ये आता महाअंतिम सामना आता इथे खेळवला जाणार आहे। संसद खेल महोत्सव 2025 चा अंतिम विजेता कोण ठरणार काही क्षणातच आपल्याला इथे आता समजणार आहे। यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास 184 देशांमधील सर्व कबड्डीचे चाहते हा सामना याची डोळा अनुभवणार आहेत। आणि महाअंतिम कबड्डीचा सामना कुलदैवत खानिवली विरुद्ध इच्छाशक्ती नालासोपारा या दोन संघांमध्ये आता खेळवला जाणार आहे। नाणेफेकीचा कौल घेतला जातोय। खुल्या गटातील पुरुष गटातील हा अंतिम सामना तसं बघायला गेलं तर शहरी विरुद्ध ग्रामीण असे दोन संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत। शहरी संघ नालासोपारा तर ग्रामीण भागातील तितकाच कसलेला असा खानिवलीचा हा संघ। ग्रामीण विरुद्ध शहरी असा हा सामना पाहायला रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। महाअंतिम सामन्यातील महाविजेते कोण ठरणार आपल्याला काही क्षणातच समजेल। भारत माता की जय, भारत माता की जय जय महादेव। यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे महाअंतिम सामना पाहण्यासाठी आपण सर्वांनी मंचावर आसनस्थ व्हावं। डीजे एक मिनिट।
विनोद तांबडा सर कृपया मैदानावर यायचंय. महाअंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. इच्छाशक्ती नालासोपारा विरुद्ध कुलदैवत खानिवली. वाडा विरुद्ध वसई संघात होणारी ही लढत दोन्ही संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ. विनोद तांबडा सर. एक मिनिट सर. आले विनोद सर आले. इच्छाशक्ती संघाकडून पहिली चढाई होते. दोन्ही संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडू असलेले संघ. एका बाजूने प्रेम मंडळ यश निंबाळकर विरुद्ध पियुष पाटील राहुल सवर. छोटू उर्फ मितेश पाटील पहिली चढाई करताना दिसत आहेत. नंबर 12 यश निंबाळकर याची चढाई होताना दिसत आहे. टाळ्यांचा गजर होतोय याचा अर्थ आपणास त्याच्या कबड्डी खेळण्याच्या प्रतीचा अंदाज वाजणाऱ्या टाळ्यांवरूनच लक्षात येत असेल. पुन्हा दुसरी चढाई जर फेल गेली, गुणाविणा गेली, तर तिसरी थर्ड एड येते. राहुल सवर खरोखरच ज्याच्या ठाई अतिउच्च असा कबड्डी खेळ साठलेला आहे असा खेळाडू. त्याच्या पायातली असलेली ताकद. दोन्ही बाजूने 2-2 चढाया गुणाविणा गेल्या आहेत. थर्ड रेड करा किंवा मरा. तुम्हाला करावं लागेल अथवा मरावं लागेल या उक्तीनुसार डू ऑर डाय ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तुम्ही करा किंवा मरा आणि मारलेला आहे. 1 गुण. पुढे मागे करत मध्य बचावपटूला चकवा देऊन गुड्ड्या आणि बाद दोन्ही बोथ आउट. चला बोथ आउट. दोन्ही बाजूने 1-1 गुण. दोन्ही बचावपटू व चढाईपटू मैदानाच्या बाहेर. 2-1 असा गुणफलक. यश निंबाळकरची दुसरी चढाई. मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या संघातून मारला. पुन्हा गुड.
टाळ्यांचा गजर होतोय. नंबर 17 दुसऱ्यांदा बाद. उजवा मध्यरक्षक दुसऱ्यांदा बाद होताना दिसतोय. राहुल सवर. आधारस्तंभ 1 2 3 4. गुड. बघा, ताकद, चपळता आणि कबड्डी कौशल्य याचा सुंदर मिलाप राहुल सवर नावाच्या खेळाडूकडे दिसतोय आपणास. कबड्डीसाठी असलेली भरदास्त. रेडर आउट दिलेला आहे पंचांनी. रेडर आउट. 3 गुण 3. चला, पंचांनी दिलेला निर्णय कोणत्याही प्रकारात बदल होणार नाही. सांगितल्याप्रमाणे कोणती हुज्जत घालू नका. आतापर्यंत आपण 64 संघांचा उत्कृष्ट खेळ बघितलेला आहे. त्यातले 62 संघ या स्पर्धेतून बाद झालेले आहेत आणि आपण शेवटच्या 2 अतिउच्च कोटीच्या संघांचा खेळ आपण बघतोय आणि गुणफलक त्याचा साक्षीदार आहे. मला वाटतं जवळजवळ 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे आणि 3 विरुद्ध 3 अशा गुणसंख्येवर येऊन तो थांबलेला आहे. पुन्हा यश निंबाळकर. हाताने गुण घेणं हे या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. मागच्या 2 ते 3 वर्षापासून पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रातली मैदानं हा खेळाडू गाजवताना दिसतोय. मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या संघातून खेळलेला हा खेळाडू यश निंबाळकर इच्छाशक्ती. पियुष पाटील हा राष्ट्रीय खेळाडू 18 वर्षाखालील महाराष्ट्राचा कर्णधार असताना ज्याने महाराष्ट्राला अजिंक्यपद पटकावून दिलं शेवटच्या चढाईमध्ये गुण घेऊन, असा हा गुणी खेळाडू आपल्या पालघरच्या मैदानावर खेळताना दिसतोय. प्रेम मंडळ एक राष्ट्रीय खेळाडू, बचावपटू, ज्याची एक रील इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर गाजली होती. राज्यस्तरीय स्पर्धा असताना चुकून आपणाकडून धक्का लागल्यानंतर माफी मागणं हा कबड्डीतला गुण दाखवणारी रील होती. त्याला बऱ्याचशा प्रमाणात व्हायरल झालं होतं. तिसरी चढाई 3rd रेड. गुड्ड्या शेवटच्या काही अपील केलेला येतोय. बघू पंच फेटाळतात का मारतात. शेवटचा 5 सेकंद. 4 3 आउट. टाइम आउट, ज्याला मराठीत त्रुटीचा काळ असं म्हणतात. 4-3 गुणफलक आहे. का आपण 2 सर्वोत्कृष्ट संघांचा खेळ बघतोय याची प्रचिती आपणास गुणफलक बघून येत असेल. 3rd रेड, तिसरी चढाई, करा किंवा मरा, डू ऑर डाय. तुम्हाला गुण घ्यावाच लागेल किंवा गुण द्यावा तरी लागेल. या उक्तीनुसार डू ऑर डाय चढाई म्हणतात. शेवटचे काही सेकंद. 10 8 7 6 रेडर आउट. चला, पकड झालेली आहे. गुण संख्या पुन्हा एकदा बरोबरीत येते. 4-4. दोन बलाढ्य संघांमधील लढत बघताना गुणफलकावरून त्याची प्रचिती येते की जवळजवळ 7 ते 8 मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपन्न होताना
4-4 या बरोबरीत सामना आलेला आहे. प्रेम मंडळ उजवा मध्यरक्षक, डावी चढाई करणारा हा खेळाडू ज्याला अष्टपैलू खेळाडू असं म्हणतात. पुन्हा एकदा पियुष पाटील. मला वाटतं सामना श्वास रोखून धरावा असा हा सामना आणि श्वास रोखूनच आपण बघत आहोत. गुणफलक आहे 4-4. कोणीही माहित आहे, मला माहित आहे. मला वाटतं तिसऱ्या चढाईची तयारी करण्यासाठीच प्रेम मंडळ येतोय. आता पुन्हा खानिवली संघवाडा यांच्याकडून तिसरी चढाई येते. टाइम आउट ज्याला त्रुटीचा काळ म्हणतात तो खानिवली संघाकडून घेतलेला आहे. पियुष पाटील यांचे पितामह मंगेश पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. थर्ड रेडमध्ये काय केलं जाईल किंवा काय करावं यासाठी ही सगळी धडपड आहे. बघूया. मागच्या 2 डू ऑर डाय करो किंवा मरो चढाईत गुड्ड्या असफल झालेला होता. पुन्हा तो गेलेला आहे. सोन्या माफ करा. पुन्हा शेवटच्या 15 सेकंदामध्ये गेले 2 गुण. 2 गुण. मागील त्रुटीचा काळ भरून काढलेला आहे. पहिल्यांदाच गुणफलकात आपल्याला 2 गुणांची आघाडी दिसत आहे. 4-6. इच्छाशक्ती रानगाव 4, खानिवली संघ 6. मागच्या 2 चढाईमध्ये झालेली पकड पुन्हा थर्ड रेड. तिसरी चढाई इच्छाशक्तीचे 2 चढाईपट्टू बाहेर असल्या कारणाने नौखा आणि पकड. चला 1 2 3 किती होत आहेत बघूया. 1 2 3 तर त्यांनी दिलेले आहेत. 1 2 3. 4-6 वर ही चढाई झालेली होती. पंचांनी 3 खेळाडू आधीच बाहेर काढलेले आहेत. आणि बघूया चौथा 18. चला 4 गुण. चला 4. पंचांची उज्जत नको. 4 गुण. 4. 18 नंबर बाहेर. 6-8. 2 गुणांची आघाडी इच्छाशक्तीकडे आहे. बघू राहुल सवर बऱ्याच वेळेनंतर चढाईला जाताना दिसतोय आणि आपणास गुण घेतो का ते बघायचं आहे. तुम्हाला पिछाडी भरून काढायची असेल राहुल सवरला खेळ दाखवावा लागेल. आणि पकड अतिशय चांगली पकड. राहुल सवर खानिवली संघावर सर्वबाद होण्याच्या मध्यंतर झालेला आहे. मध्यंतराचा गुणफलक आहे 9-6. इच्छाशक्ती नालासोपारा 9 गुण. गरीब जनतेचा माणूस भला हक्कासाठी देतोय लढा. प्रॉब्लेम में हमेशा आगे वो खड़ा विकासाचा चढलाय कडा. कण
खरखर आहेत हातांच्या शिरा खरखर आहेत हातांच्या शिरा अभिमानानं सांगतोय हेमंत सावरा बावीस नंबरचा खेळाडू अनूप यांनी मारलेली करो किंवा मरोची चढाई निर्णायक ठरताना दिसते आणि खानिवली संघ सर्व बाद ज्याला आपण मराठीत लोण म्हणतोय त्याच्याकडे बघतोय. चला चला पंचांची उज्जत नकोय, पंचांची उज्जत नकोय. चला 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 डिसिजन. चला 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 बाहेर चला 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 चला. अंपायर पंचांचा निर्णय बदलला जाणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आणि कोणीही हुज्जत घालू नका. आपण सामन्यांच्या शेवटच्या क्षणाकडे आहोत. 10-7 3 गुणांची आघाडी. 11 नंबरचा खेळाडू चढाई करताना दिसतोय, मारलेला आहे. पियुष पाटील बाद होताना दिसतोय. खरं तर रणनीतीमध्ये काहीतरी बदल करताना करायला हवा होता. बघू आता 13 नंबरचा खेळाडू जो शेवटचा गडी मैदानात शिल्लक बोनस देतात का गुण देतात. रायडर बाद आणि 3 पॉइंट्स 1+2 1+2 14 विरुद्ध 7 निम्म्या गुणांची आघाडी घेतलेली आहे. 14 विरुद्ध 7. खानिवली संघाला आता मात्र काहीतरी करावं लागेल कारण सामना हा शेवटच्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये अंतिम क्षणाकडे जाताना दिसतोय. इच्छाशक्ती संघ हा जास्तीत जास्त बचावात्मक खेळ करेल कारण त्यांच्याकडे दुप्पट आघाडी आहे. 7 विरुद्ध 14 आणि राहुल सवर आलेला आहे. राहुल सवर पहिल्या सत्रामध्ये मात्र चालता आलं नाही, त्याला गुण घेता आले नाहीत. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र तो प्रयत्न करताना दिसतोय. मात्र यश निंबाळकर, मला वाटतं इच्छाशक्ती संघाचा हा पवित्र आहे. तिसऱ्या चढाईवर खेळायचं. पहिल्या चढाईत सुद्धा त्यांनी कोणताही विशेष प्रयत्न केला नव्हता.
या चढाईत सुद्धा यश निंबाळकर ती चढाई कोणतेही प्रयत्न न करता येतोय. पियुष पाटील जातोय. थर्ड रेड येणार हे माहीत आहे. पुन्हा तोच खेळाडू अनुप नावाचा खेळाडू ज्याने सामन्याला कलाटणी दिली आणि पुन्हा देताना दिसतोय. चला 2 गुण. मला वाटतं सामना हा खूप एकतर्फी होताना दिसतोय. 7 विरुद्ध 16, निम्म्यापेक्षा जास्त गुणांची आघाडी आणि एकच खेळाडू चालताना म्हणजे गुण घेताना दिसतोय. मला वाटतं दोन्ही बाजूने चढाईपटू जास्त काही करताना गुण घेताना दिसत नाहीत. मात्र अनुप नावाचा उंचीने असणारा हा माणूस 22 नंबरचा खेळाडू त्यांनी पहिल्या चढाईत करो किंवा मरो करताना 3 गुण 4 गुण आणि आता 2 अशा 6 16 पैकी 6 गुण त्याचे एकट्याचे आहेत आणि मारलेला आहे. राहुल सवरने 1 गुण घेतलेला आहे. टेक्निकली एक गुण दिलेला आहे. पंच काहीतरी ताकीद देताना दिसत आहेत. त्यांच्या हातात हिरवं कार्ड ज्याला ग्रीन कार्ड म्हणतो. वॉर्निंग, पहिली वॉर्निंग आहे. पंच मयूर पवार यांनी दिलेली आहे. खेळाडूंनी विसरू नये की पंचांची बारीक नजर तुमच्यावर आहे. पुन्हा राहुल सवर काय करतोय. मला वाटतं इच्छाशक्तीचा संघ त्यांची इच्छा धरून आहे की आम्ही फक्त तिसऱ्या चढाईवर खेळणार. कारण 2 तिसऱ्या चढाईमध्ये डू ऑर डाय मध्ये त्यांना यश आलेलं आहे. 22 नंबरचा खेळाडू ज्यांनी 6 गुण त्यांना मिळवून दिलेले आहेत. म्हणून पुन्हा राहुल सवर बोनस गुण. चला राहुलची सुरुवात झालेली आहे. 9 विरुद्ध 16 अशी 7 गुणांची आघाडी अजून इच्छाशक्तीकडे आणि बोनस गुण दिला. याचा अर्थ खानिवली संघ फसला. कारण मागच्या 2 चढायात कोणताही विशेष प्रयत्न न करता तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण घेतलेला आहे. याचा अर्थ बचावपटूंना गाफील ठेवून 5 मिनिट काहीतरी करा. आता मात्र खानिवली संघाला करो किंवा मरो याच. चला बोनस गुण 10 17 17-10 इच्छाशक्तीकडे अजून 7 गुणांची आघाडी आहे. एक भरभक्कम आघाडी घेऊन ते चालतायत. शेवटच्या जास्तीत जास्त 12 ते 15 चढाया होतील म्हणून त्यांचं लक्ष आहे डू ऑर डाय खेळण्याकडे. करो किंवा मरो चढाई जर खेळली तर जास्तीत जास्त 12 चढाया येतील आणि या 12 चढायांमध्ये प्रत्येक टाइम आउट त्रुटीचा काळ खानिवली संघाकडून घेतलेला आहे. आता काहीतरी करावं लागेल याची रणनीती ते आखताना दिसत आहेत. क्षुल्लक चुका टाळाव्या लागतील. 2 अशा चढायांच्या चुका आपल्याकडून झालेल्या आहेत की ज्याची भरपाई करताना तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कारण दिसत असलेली 7 गुणांची आघाडी ही फक्त आणि फक्त 2 डू ऑर डायची आहे. कारण एका डू ऑर डाय चढाईमध्ये 4 गुण घेतल्यानंतर लोन पडला म्हणजे त्या 4 गुणांचं रूपांतर 6 मध्ये झालं आणि त्या 6 गुणांमध्ये स्वतःच्या संघाला एकही गुण घेता आला नाही. मात्र 6 गुण बहाल केले. तीच आघाडी आता इच्छाशक्ती संघाकडे गेत आहे. 4 मिनिट पंचांनी जाहीर केल्यात. राहुल मात्र जीवाचं रान करताना दिसतोय. त्याला काय ताकद लावावी लागेल. मारलेला आहे.
मारलेला आहे. चला 11-17 6 गुण, 11-17 6 गुण. डू ऑर डाय. इच्छाशक्तीचा डू ऑर डाय खेळण्याचा प्रयत्न समोरून होताना दिसतोय. जायचं 30 सेकंदाचा मधला जास्तीत जास्त काळ समोरच्या संघात काढायचा, वेळ काढूपणा ज्याला म्हणतात. आणि तिसऱ्या चढाईला आपण प्रयत्न करायचा, कारण तिसऱ्या चढाईवर तुमच्याकडे 22 नंबर नावाचा पियुष, त्याचं नाव काय रे विसरतो रे, अनूप नावाचा खेळाडू उंच पुरा 22 नंबर. आणि आत्ता मात्र तो बाद होताना दिसतोय. आता मात्र तो बाद होताना दिसतोय. अनूप थोडेसे प्रयत्न कमी केले. पुन्हा त्रुटीचा काळ, टाइम आउट घेतलेला आहे. गुणसंख्या कमी होताना दिसते. 12-17 अशी 5 गुणांची आघाडी अजून सुद्धा इच्छाशक्तीकडे. झाला तर मात्र इच्छाशक्तीला दुसरी इच्छा प्राप्त करून काहीतरी करावं लागेल. पुन्हा राहुल सवर, ज्यांनी मागच्या 5 चढायांमध्ये 4 गुण घेतलेले आहेत आणि तो प्रयत्न करताना दिसतोय. आणि त्याला पकड झालेली आहे. जी मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्यांचे कोचने 14 नंबरला सांगितलेली रणनीती, उजव्या कोपऱ्याला सांगितलेली रणनीती, राहुल आल्यानंतर त्याच्यावर सूर मारून पकडणं हा एकमेव उपाय आहे आणि त्याच्यात तो यशस्वी झाला आहे. आता पुन्हा 6 गुणांची आघाडी दिसते. आणि आता मात्र इच्छाशक्ती या संघाची एकच इच्छा आहे, आम्ही डू ऑर डायवर खेळणार. तुम्हाला जसं खेळायचं तसं खेळा, आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही खेळणार. लास्ट 2 मिनिट. चला पियुष पाटील, खरं तर बुडत्याचा पाय खोलात असं या उक्तीनुसार खानिवली संघाला 5च आणि पियुष पाटील बाद. आता मात्र बुडत्याचे दोन्ही पाय खोलात जाताना दिसत आहेत. 12-19 शेवटची 2 मिनिटं मैदानात पुकारलेली होती. पुन्हा बाद. मितेश उर्फ खानिवली संघाचा ब्रेन बाद होताना दिसतोय. आणि अनूपने दिलेली सामन्याला कलाटणी ही वाखाणण्याजोगी होती. दुसरं टाइम आउट. पुन्हा रणनीती खानिवली संघाकडून, त्यांची रणनीती ठरते 12 विरुद्ध 20. 8कडे संघाकडे आहे. चला सामन्याला पुन्हा सुरुवात. आणि मला वाटतं काही जास्त गांभीर्य न घेता सामना पण गमावलेला आहे या एका भावनेतून खानिवली संघ खेळतोय. आणि 12 विरुद्ध 20 शेवटचं मिनिट पुकारलेले, त्यात एक चढाई झालेली आहे. राहिलेली काही सेकंड जे फार तर 40-30 सेकंड असतील याचं एक पूर्ण आणि बाद दिलेला आहे. सामना पंचांनी संपवलेला आहे. आणि इच्छाशक्तीची इच्छा, प्रबळ इच्छा या ठिकाणी
संघाने बाजी मारली आणि या ठिकाणी हा 5 दिवस झालेला क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जतीन कदम सर, ओव्हर टू यू.